नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। आजच्या धावपळीच्या जीवनात महिला अनेक प्रकारच्या मानसिक आणि भावनिक दबावांना सामोऱ्या जातात। घर आणि ऑफिसची जबाबदारी, कुटुंबाच्या गरजा आणि स्वतःच्या आकांक्षा यांच्यात समन्वय साधताना अनेकदा त्यांची मानसिक शांतता हरवते। अशा परिस्थितीत गट थेरपी म्हणजेच ग्रुप थेरपी महिलांसाठी एक प्रभावी आणि उपयुक्त उपाय ठरू शकते। आता गट थेरपी म्हणजे काय? काही समान समस्यांनी त्रस्त असलेल्या व्यक्ती एकत्र येऊन एका प्रशिक्षित थेरपिस्टच्या मार्गदर्शनाखाली संवाद साधतात आणि एकमेकांना भावनिक आधार देतात। हा केवळ बोलण्याचा आणि ऐकण्याचा एक सुरक्षित मंच नसून यातून अनेक सकारात्मक बदल घडवतात। महिलांसाठी गट थेरपीचे फायदे काय आहेत? तर आधार आणि समजूतदारपणा। समान अनुभवातून गेलेल्या इतर महिलांशी बोलताना एक प्रकारचा भावनिक आधार मिळतो। मी एकटी नाही ही भावना त्यांना अधिक धीर देते। इतरांचे अनुभव ऐकून आपल्या समस्यांकडे अधिक वस्तुनिष्ठपणे पाहण्याची संधी मिळते। एकाकीपणा कमी। अनेकदा महिलांना त्यांच्या भावना आणि त्रास कोणाला सांगावा हे कळत नाही, त्यामुळे त्या एकाकीपणा आणि घुसमटीचा अनुभव घेतात। गट थेरपीमुळे त्यांना सुरक्षित वातावरणात व्यक्त होण्याची संधी मिळते, ज्यामुळे त्यांचा एकाकीपणा कमी होतो। त्याचबरोबर आत्मविश्वासात वाढ। जेव्हा इतर महिला त्यांच्या संघर्षावर मात करून सकारात्मक बदल घडवतात तेव्हा ते पाहून स्वतःलाही प्रेरणा मिळते आणि आत्मविश्वास वाढतो। नवीन दृष्टिकोन। इतरांच्या समस्या आणि त्यावर त्यांनी केलेले उपाय ऐकून आपल्या अडचणींवर मात करण्यासाठी नवीन कल्पना आणि दृष्टिकोन मिळतात। त्याचबरोबर सामाजिक कौशल्य सुधारतात। गटात संवाद साधताना आणि इतरांना समजून घेताना सामाजिक कौशल्य विकसित होतात, जे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात उपयुक्त ठरतात। खर्चिकदृष्ट्या फायदेशीर। वैयक्तिक थेरपीच्या तुलनेत गट थेरपी सहसा अधिक परवडणारी असते, ज्यामुळे अधिक महिलांना याचा लाभ घेता येतो। तर आता पुरुष आणि महिलांच्या गट थेरपीमध्ये फरक काय असतो ते आपण पाहूयात। जरी गट थेरपीचा मूळ उद्देश समान असला तरी पुरुष आणि महिलांच्या गटांमध्ये काही फरक दिसून येतात। महिलांच्या गटामध्ये भावनिक आणि नातेसंबंधांवर अधिक भर दिला जातो, तर पुरुषांच्या गटात समस्या सोडवण्यावर आणि कृतीशील उपायांवर अधिक लक्ष केंद्रित केले जाते। अर्थात हे सामान्य निरीक्षण आहे आणि प्रत्येक गटाची रचना सहभागी लोकांच्या गरजांनुसार बदलू शकते। आजच्या काळात महिलांसाठी मानसिक आरोग्य जपणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि गट थेरपी हे त्या दिशेने उचललेले एक प्रभावी पाऊल ठरू शकते। जर तुम्हीही अशा प्रकारच्या भावनिक किंवा मानसिक त्रासातून जात असाल तर गट थेरपी तुमच्यासाठी एक आशेचा किरण ठरू शकते। अधिक माहितीसाठी तुम्ही मानसशास्त्र तज्ञांचा सल्ला घेऊ शकता। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।